आज आपण शिकणार आहोत दुसरी कविता रोज मातीत. कवयित्री आहे कल्पना दुधाळ, जन्म 1978. थोडक्यात परिचय कवयित्रींचा. प्रसिद्ध कवयित्री. सिझरकर म्हणते माती धग असतेच आसपास हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. सिझरकर म्हणते माती या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी व धग असतेच आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता या कवितेमध्ये कवयित्री काय म्हणतात तर रोज मातीत राब राबणाऱ्या शेतकरी महिलेचं मनोगत आपल्या या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. आपला स्वतःचा जीव जणू मातीत रुजावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते तेव्हा कुठे शेतात गोंधणाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते. आपल्या ओढग्रस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी वा ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करत असते. हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही, तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा कुठे शेतात हिरवेगार पिके डोलू लागते. अशा पद्धतीने अगदी साध्या सरळ शब्दातील ही गेय कविता आपल्याला ओळी ओळीतून पुढे जाताना अंतस्थ वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक कशी भिडत जाते, चला तर ते अनुभवूया. बघा, आपण इतके कविता आपण लहानपणापासून शिकतोय. निसर्ग कविता आहे, अनेक कवींच्या कवयित्रींच्या आपण कविता वाचलेल्या आहे, शिकलेलो आहे. विठ्ठल वाघांची एक कविता प्रसिद्ध आहे, पण त्याच्यामध्ये वर्णन पुरुष शेतकऱ्याचं केलेलं आहे. काळ्या मातीत तिफन चालते. आणि आज एक स्त्री शेतकरीचं इथे मनोगत व्यक्त केलेलं आहे कवयित्रींनी. सुरुवातीला मी काव्य वाचन करते आणि नंतर आपण कवितेचा अर्थ बघूया. सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते कांद लावते, नाही कांद ग जीव लावते, बाई लावते जीव लावते, काळ्या आईला हिरव गोंदते, बाई गोंदते हिरव गोंदते, रोज मातीत मिग नांदते, बाई नांदते मिग नांदते, फुले सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते बाई तोडते, नाही फूल ग देह तोडते, बाई तोडते देह तोडते, घरादाराला तोरण बांधते, बाई बांधते तोरण बांधते, रोज मातीत मिग नांदते, बाई नांदते मिग नांदते, ऊस लावते बेण दाबते, बाई दाबते बेण दाबते, नाही बेण ग मन दाबते, बाई दाबते मन दाबते, कांड्या कांड्यांनी संसार सांधते, बाई सांधते संसार सांधते,
रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते, मी ग नांदते. उन्हा तान्हात रोज मरते, बाई मरते, रोज मरते. हिरवी होऊन माग उरते, बाई उरते, माग उरते. खोल विहिरीच पाणी शेंदते, बाई शेंदते, पाणी शेंदते. रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते, मी ग नांदते. अशा पद्धतीने ही कविता वेगवेगळ्या चालीमध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे काय होईल की आपल्याला लवकर समजेल आणि पाठ्यपुस्तक मंडळाने जी काही कवितेची चित्रे इथे आपल्याला दाखवलेली आहेत यावरून आपल्याला जास्तीत जास्त कविता आणखीन समजायला मदत होते. पहिला आहे, आता ज्या ग्रामीण भागातल्या मुली आहेत त्यांच्या हे शब्द अतिशय ओळखीचे आहेत, अगदी जवळचे असतात. बघा पहिल्या ओळीमध्ये काय सांगितलंय, सरी वाफ्यात कांद लावते, सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते. आता सरी म्हणजे काय, सरी म्हणजे रोज लावण्यासाठी खणलेले, रोप लावण्यासाठी खणलेले लांब चर. म्हणजे आपल्याला चित्रामध्ये पण बघा दिसतंय की कशा पद्धतीने वाफा तयार झालेला आहे. वाफा म्हणजे शेतमळा. बघा एक रोप लावण्यासाठी तिने कसा वाफा तयार केलेला आहे हे आपल्याला चित्रामधून सुद्धा कळते. सरी म्हणजे रोप लावण्यासाठी खणलेले लांब चर बघा आपल्याला चित्रामध्ये दिसतातच आहेत. शेतमळ्यामध्ये रोप पेरण्यासाठी खोदलेल्या लांबलचक चरांमध्ये मी कांद्याची रोपे लावत आहे. आणि हे कांदे नाही आहे, नाही ग, नाही कांद ग जीव लावते. हे कांदे नाही तर मातीमध्ये पेरलेला हा जीव आहे, म्हणजे हा माझा प्राण आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, काळ्या आईला हिरवं गोंदते, बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. हिरवं गोंधळ, हिरव्या पिकांनी ठसवलेली जमीन. आता जुन्या काळामध्ये बघा स्त्रिया आपल्या शरीरावर गोंदण्याची प्रथा होती. जास्तीत जास्त स्त्रिया आपल्या कपाळावर गोंदत असत आणि आता तरी आधुनिक काळात गोंदण्याचं फॅड फार वाढलेलं आपल्याला दिसतं. तर काळ्या आईला म्हणजे काळ्या मातीला मी हिरव्या रोपाच्या रंगाने गोंदत आहे. काळ्या आईला म्हणजे काळ्या मातीला मी हिरव्या रोपांच्या रंगाने गोंदत आहे. कवयित्री काय म्हणते की गोंदण हे जसं नक्षीदार असतं तसं या गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवत आहे. म्हणजे संपूर्ण शेत ज्याप्रमाणे गोंदल्यानंतर सुंदर दिसतं त्याप्रमाणे संपूर्ण शेतामध्ये रोपं पेरल्यानंतर ती हिरवीगार छान रोपं कशी दिसतात, अगदी नक्षीदार दिसतात आणि जणू काही ही पिकाने सजल्यासारखी भासतात. आणि म्हणून शेवटी म्हणतात रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. आणि काळ्या मातीत म्हणजे या शेत जमिनीतच मी ग नांदते, म्हणजे माझा संसार या जमिनीतच आहे, या मातीतच मी नांदते आहे आणि माझा संसार जणू मी इथे करीत आहे. अशा पद्धतीने कवयित्रीने या ओळीमधून एका स्त्रीचं लावणी कशी करते शेतामध्ये आणि ते पीक कसं दिसतं याविषयी वर्णन केलेलं आहे. बघा चित्रामध्ये सुद्धा दिसत आहे की ती चित्रातली एक ग्रामीण स्त्री कांद्याचं रोप कशी लावते आहे. यानंतर बघूया दुसरी, फुलं सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते नाही फुलं ग, देह तोडते, बाई देह तोडते. या ओळीमध्ये काय सांगितलं आहे तर सोन्यासारखी पिवळी धमक फुलं, कोणती
झेंडूची फुलं. झेंडूची फुलं आपण सहसा बघतोच सणासुदीला, म्हणजे जेव्हा दिवाळी दसऱ्यामध्ये आपल्या इथे आपण छान झेंडूच्या फुलांचं आंब्याच्या पानासोबत तोरण लावतो आणि ते अतिशय दाराला शोभून दिसतं. त्याप्रमाणे बघा, सोन्यासारखी पिवळी धमक झेंडूची फुलं मी तोडत आहे. आपल्याला तोडताना दिसत आहे इथे बघा. ती आपल्या फुलं तोडून बघा कशी परडीमध्ये, तिच्याजवळ परडी आहे आणि ती फुलं तोडून परडीत गोळा करीत असताना आपल्याला दिसत आहे. तर ही शेतकरी स्त्री म्हणते, हे फुले नाहीतच तर जणू देह तोडते. देह म्हणजे शरीर. तर जणू माझे शरीरच मी देठापासून फुलांच्या रूपाने तोडते आहे. म्हणजे ही फुले पण माझे जीव आहे. ही फुलं म्हणजे काय आहे? माझा जीव की प्राण आहे. आणि ही तोडलेली टपोऱ्या झेंडूची फुले ही माळेत मी गुंफते व त्यांचे तोरण बनवून घराच्या दाराला मी बांधत आहे. म्हणजे जीवाभावाने मी हा उत्सवच साजरा करीत आहे. मी या काळ्या भोर मातीत मी नांदत आहे, मी वावरत आहे आणि संसार करते आहे. अशा पद्धतीने ह्या दुसऱ्या ओळीमध्ये झेंडूचे फुलं तोडून जणू काही मी माझा देह तोडते आहे. म्हणजे मी कष्ट करून राहिलेली आहे. कष्ट करून मी माझ्या घराला दाराला काय तोरण बांधते आहे. पावित्र्यानं माझं घर मी सांभाळून राहिलेली आहे, जपून राहिलेली आहे. यामधून या कवितेचा असा अर्थ अभिप्रेत होतो. पुढलं कडवं बघूया आता. ऊस लावते बेण दाबते बाई दाबते, नाही बेण ग मन दाबते बाई दाबते. आता बघा, बेण म्हणजे बियाणं, बीज असं बेणाला म्हणजे बियाणं असं आपण म्हणतो. आता बघा, ऊस बेण्याची ही जी पद्धत आहे ही पारंपरिक पद्धत आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, असं वर्णन संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये केलेलं आहे. आता याचा अर्थ काय, तर शुद्ध बीजापासूनच उत्तम आणि रसाळ फळांची निर्मिती होते, असा आहे त्याचा अर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे. मग आता ऊस गोड होण्यासाठी त्याचे बीज म्हणजे बेणं सुद्धा तितकंच चांगल्या प्रतीचं असणं आवश्यक आहे. आता पद्धत बदललेली आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीनं शेती करायचे, पण आता बरेच शेतकरी आता बदल झालेला आहे आणि आता आधुनिक पद्धतीनं शेती करतात. तर ऊस बेणण्याची प्रक्रिया सुद्धा आधुनिक पद्धतीने आता करतात. पण पूर्वी कसं असायचं बघा, पारंपरिक बेणे वापरण्याची पद्धत होती. त्यामध्ये काय, तर त्यामध्ये 3 डोळा असलेली कांडी पायाने दाबून जमिनीत पेरली जात असे. बघा, पायाने दाबताना आपल्याला चित्रामध्ये दिसते आहे. त्यातील 2 डोळे वर तर 1 डोळा जमिनीत असे. आणि दुसरी पण एक पद्धत होती. दुसऱ्या पद्धतीमध्ये 1 डोळा जमिनीवर तर 1 डोळा जमिनीत आतमध्ये पेरला जात असे. पण काय व्हायचं, यामध्ये ते बेणं भरपूर म्हणजे उगवण्याची खात्री नसायची यामध्ये. आणि जर जास्तीत जास्त बेणं भरपूर यावं यासाठी बघा, आता आधुनिक पद्धतीने मोजकेच बेणे आपल्या शेतामध्ये लावून मग उगवलेला जो ऊस आहे हाच बेणे स्वरूपात इतर शेतकऱ्यांना दिला जायचा. तर अशी आता पद्धत आहे. तर बघा, पारंपरिक शेतीमध्ये ती आता ग्रामीण भागातली ही जी शेतकरी स्त्री आहे ही काय म्हणते की मी ऊसाचं पीक येण्यासाठी मी वाफ्यातल्या या चरामध्ये ऊसाचे बारीक कांडे जे आहे ते बियाणे म्हणून मी दाबून बसवते आहे. आणि मग बघा चित्रात स्त्रिया आपल्या पायाने हळूहळू ते बेणं आपल्याला दाबताना दिसत आहे. त्यानंतर पुढे काय म्हणतात, नाही बेणं ग मन दाबते. म्हणजे खरं म्हटलं तर ही ऊसाची कांडे नाही आहे, तर हे माझं मन आहे.
आणि मी त्यात दाबून बसवते आहे, म्हणजे माझं मन मी त्यात दाबून बसवते आहे, म्हणजे मनापासून माझं मी हे शेतीचं काम करत आहे, आवडीनं हे शेतीचं काम मी करत आहे. तर अशा पद्धतीनं ऊस लावते बेणं दाबते. त्यानंतर काय म्हटलंय, कांड्या कांड्यानी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. संसार म्हणजे याला समानार्थी अजून एक शब्द आहे प्रपंच, आणि सांधणे म्हणजे जोडणे. आता काडी काडी जोडून मी हा जो माझा संसार जोडलेला आहे किंवा सांधत आहे, म्हणजे काय तर मी कष्ट करून माझा संसाराचा हा जो गाडा आहे हा प्रामाणिकपणे आणि स्वतःच्या हिमतीने ओढत आहे. आणि संसार चांगला होण्यासाठी मी रोज कष्ट करीत आहे, म्हणून मी रोज मातीत मी या नांदते. मी रोज या माझ्या प्रिय काळ्याशार मातीत नांदत आहे. मी सुखाने माझा संसार इथे करीत आहे, असं इथे या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर पुढलं बघा, शेवटलं कडवं आहे. उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते. उन्हातानाची पर्वा न करता मरणाची वेदना सहन करून मी रोज या शेतामध्ये राबत आहे, आणि हिरवी होऊन माग उरते बाई उरते. जेव्हा पीक हिरवेगार होऊन काळ्या जमिनीत जेव्हा ते लहरेल, म्हणजे त्याला बहार येईल, आणि ह्या समृद्धीच्या मागे मी उरेल, म्हणजे मी स्वतःच्या पायावर उभी राहील, तेव्हा या कष्टाचे फळ मला मिळेल, असा माझा ठाम विश्वास आहे. कारण ही शेतकरी महिला आहे, आपल्या संसारासाठी बघा शेतजमिनीमध्ये अहोरात्र खपत असते. ती काय काय करते हे आपण बघितलं आहे सुरुवातीपासून. काय करते आहे, सुरुवातीला ती वाफ्याच्या सरीने कांदा लावते, त्यानंतर फुलांची शेती करते, मन दाबून ऊसांची कांडे जमिनीत पुरते. आता हे कष्ट जी करत आहे ती भर उन्हात, उन्हाची पर्वा न करता ती अविरत करत असते, आणि ती जमिनीत आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करते. आणि तिचं स्वप्न कोणतं आहे, तर पुढचं स्वप्न आहे तिचं हिरवं स्वप्न, हिरवे स्वप्न ती पाहते आहे. हिरवे स्वप्न म्हणजे कसं, हिरवी होऊन मागं उरते, म्हणजे पुढचं हिरवं स्वप्न पाहते की जेव्हा सुगीच्या हंगाम येईल, तेव्हा हे जे मी आज पेरलेलं जे काही आहे हे काही दिवसानंतर हिरवगार शेत फुलेल, तेव्हा या हिरवेपणातच त्या स्त्रीचे कष्टच जणू उगवून आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने अतिशय साध्या आणि सोज्वळ भाषेमध्ये बघा कवितेतील ही जी शेतकरी आहे आपलं मनोगत इथे व्यक्त करताना दिसत आहे, की ती तिच्या हृदयातील बोलामधून सुद्धा ती किती कष्ट सोसत आहे हे सुद्धा आपल्याला समजते. आणि या कवयित्रीने यासाठी बघा ही एक हिचं ग्रामीण जीवनातल्या स्त्रीचं अतिशय सुंदर पद्धतीने इथे वर्णन केलेलं आहे. पुढची ओळ काय आहे, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. शेंदणे बघा, आडातील पाणी पोहऱ्याने जेव्हा उपसून काढते त्याला म्हणतात शेंदणे, म्हणजे रहाटाद्वारे विहिरीचं पाणी उपसणे. बघा चित्रामधून तुम्हाला अजून आणखी चांगल्या पद्धतीने समजेल की ती रहाटाद्वारे विहिरीचं पाणी काढून राहिलेली आहे. तर खोल विहिरीचं पाणी शेंदते आता पिकं हिरवीगार होण्यासाठी आणि भरपूर दाण्यांनी लगडावीत म्हणून ही शेतकरी स्त्री काय करते आहे, तर ती म्हणते की मी खोल विहिरीत पोहरा टाकून पाणी उपसते आणि ते पाणी मग शेतात सोडते. अशा प्रकारे मी माझं जे हिरवं स्वप्न आहे हे मी साकार होण्यासाठी
मी दररोज या मातीत काया शरीर, माझं संपूर्ण शरीर मी झिजवत आहे, मी कष्ट करत आहे. आता इतकं म्हणजे की शेतामध्ये पाणी टाकायचं तर बघा सुरुवातीला काय करावं लागायचं. आतासारखी मोटर होती का? आता तरी मोटरमध्ये पटकन बटन दाबलं, शेतामध्ये मोटर लावलेली असते, पटकन बटन दाबलं की पाणी येतं. परंतु जुन्या काळामध्ये खूप कष्टाची कामे करावी लागत. आता तरी हे कष्ट खूप कमी झालेले आहे शेतकऱ्यांचे. तर आधी त्यांना पाणी विहिरीतून उपसून काढून मग शेतमळ्यामध्ये ते पोहोचावं लागत असे. तर अशा पद्धतीने इतके कष्ट करावे लागत असत. तर अशा ह्या शेतकरी स्त्री जीवनाच्या वर्णन इथे कवयित्री कल्पना दुधाळ यांनी अतिशय सुंदरपणे केलेलं आहे. तर ठीक आहे.